रामराम शेतकरी मित्रांनो, आपण आलो हळद पिकाच्या प्लॉटवर बघा. तर आता हळद पिकामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात है का नाही, तर त्यामध्ये जे कंदसड किंवा कंदकुज नावाचा रोग आहे. तर हा रोग जे होण्याचे कारण आहे, तर जसं की आता यावर्षी बऱ्यापैकी म्हणजे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि जे पाऊस झालता तर त्याच्यामुळे काय झालं की ज्या शेतामध्ये आता साहजिकच जिथं पाण्याचा निचरा होत नाही किंवा जमिनीमध्ये पाणी शेतामध्ये पाणी साचून राहते, त्यामुळं काय होते मग असं जर पाणी साचून राहिलं तर जे काही मुळ्याचं काम करण्याचं काम ते बंद होते आणि जे पांढऱ्या मुळे त्या कमी होत्यात आणि त्याच्यातच मग काय होते, जे काही तुमचं झाड आहे तर ते सुरुवातीला वरून पिवळं आणि असं सुकलेलं दिसते. पानं पिवळी पडतात आणि सुकलेलं दिसते. आणि जर आपण एखादं झाड समजा आता हे झाड आहे, तर बघा आता हे हे झाड बघा सुकलेलं आहे, तर ही असं जर आपण उपटून बघितलं तर असं येरी सहजरित्या उपटून येते आणि हे खाली तांबडं पडलेलं असते. आणि जर ह्याला उपटून बघितलं तर ह्याच्यामध्ये बघा बुडाला अशा पांढऱ्या सुरम्या असतात आणि वास पण इतका घाण येते की जास्त घाण येतो. तर मग ही जी उपाययोजना ह्याचं जर समजा आपण लवकर नाही केलं समजा नियंत्रण, तर आपले जे होणार उत्पादन आहे ते काय होणार आहे, निश्चितच 50-60% घटणार. आणि तसंच जे काही जेव्हा हळद काढतो तेव्हा आपल्याला बरीच आपली हळद ही किडीली झालेली म्हणजे दिसणार, म्हणजे निरोगी निघणार नाही. तर त्याच्यामुळे ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, लवकरात लवकर बंदोबस्त करायचा आहे. आणि जे काही समजा शेतामध्ये पाणी साचते तर ते साचू द्यायचं नाही. तर आता ह्याच्या आपल्याला नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक येतं. तर त्याच्यामध्ये आता ज्या बुरशीनाशकामध्ये 8% मेटॅलिक सेल आणि 64% मॅनकोझेप असलेलं बुरशीनाशक, जे की लिटरला त्याचं प्रमाण आहे बघा 4 ते 5 ग्राम प्रति लिटरला जर आपण वापरलं तर त्याच्यामुळं हा जो रोग आहे तो नियंत्रित होईल आणि बंदोबस्त होईल आणि जे होणार नुकसान आहे ते पण होणार नाही. तर ह्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.